नमस्कार. आज महाशिवरात्र. आज आपण वृषाली मंचवर पाहणार आहोत शहापूर तालुक्यातील प्रसिद्ध पुरातन जागृत देवस्थान श्री क्षेत्र तुंगेश्वर देवस्थानचे महात्म्य. शहापूर तालुक्यातील देविली भागलेल टेंबरे परिसरातील काळू नदीच्या किनाऱ्यावर घनदाट जंगलात बसलेले हे पवित्र स्थान आहे. या ठिकाणी भगवान शिवशंकराचे प्राचीन असे मंदिर होते. हे मंदिर प्रचंड मोठमोठ्या शेळ्यांनी बांधलेले होते आणि या मंदिराचं बांधकाम पाहता हे हेमाडपंथी बांधकाम असल्याचं काही भक्त भाविक बोलतात. आणि त्याचप्रमाणे या परिसरामध्ये असलेले ज्या प्राचीन शिला कोरीव शिला आहेत त्यावरून जर नजर टाकली तर हे पांडवकालीन मंदिर असावं किंवा हे पांडवकालीन अवशेष असावे असे अनेक भक्तांचं भाविकांचं मत आहे. आज या शिळा दिसत नाही कारण या ठिकाणी जे पुरातन मंदिर भग्न अवस्थेत होतं त्याचं पुनर्बांध निर्माण केल्यामुळं आज या प्रचंड शिला आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण हे मंदिर भग्न अवस्थेत झाल्याने या मंदिराचं पुनर्निर्माण केलं आणि मग या मोठ्या मोठ्या शिळा मंदिराच्या पायथ्याशी जमिनीत टाकल्या. त्याच्यावर आता हे मंदिराची उभारणी केल्यावर आपल्याला आज ह्या शिळा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आज या ठिकाणचं महात्म्य सांगताना एक सत्यकथा बाबा सांगायचे की 70-80 वर्षापूर्वी जेव्हा या ठिकाणचे मठाधिपती हबप वंदनीय धरमदास महाराज हे साधना करत असताना या ठिकाणी वन्य प्राण्यांचा त्रास असा, म्हणजे घनदाट जंगल असल्यामुळं खूप सारे वन्य प्राणी असायचे आणि बाबांना त्रास होऊ नये म्हणजे त्यांच्या साधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून या ठिकाणी स्वतः शिवशंभू हे भगवान वाघाच्या रूपाने या ठिकाणी येऊन बाबांच्या बाजूला बसायचे, बाबांच्या आसपास असायचे आणि मग ते बाबांचं रक्षण इतर श्वापदांपासून करायचे. असे बाबा स्वतः त्यांचा अनुभव भक्तांना नेहमी सांगत असत. या ठिकाणी भगवान शंकराचे अस्तित्व दाखवणारे एक आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे ते या ठिकाणी असलेलं पवित्र कुंड. जे पाण्याचं कुंड हे नदीपात्रापासून दूर आणि वरती दगडात आहे आणि दगडांच्यावर असलं कधीही पाणी टिकत नाही कारण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि उघड्या दगडांवर कधी पाणी टिकत नाही किंवा ते खराब होते. पण या ठिकाणी असलेलं पवित्र कुंड, त्या कुंडाचं पाणी कधी खराब होत नाही आणि नदी नाल्या या परिसरातल्या विहिरी आटून जातात परंतु ह्या कुंड हे या कुंडातलं पाणी तसंच्या तसं राहतं. हे एक या ठिकाणी जागृत देवस्थान असल्याचं वैशिष्ट्य आहे. कारण शंकराच्या ठिकाणी कुंड आहे पण या ठिकाणीचं कुंड हे नैसर्गिक आहे. हे कोणी बांधलं नाही, काही नाही, परंतु हे नैसर्गिकपणे अस्तित्वात गेली अनेक वर्ष अस्तित्वात आहे. या ठिकाणचे मठाधिपती आदरणीय वंदनीय हबप धरमदास महाराज हे स्वतः निरक्षर होते परंतु त्यांना जी सिद्धी प्राप्त होती त्यातून ते मोठमोठी कीर्तन करायचे, अनेक आध्यात्मिक बाबी सांगायचे ते आणि म्हणून त्यांनी निरक्षर असताना सुद्धा आज या शहापूर तालुक्यात वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर केला आणि आजही या ठिकाणच्या वारकऱ्यांना ते वंदनीय आहेत आणि म्हणून त्यांच्या पाश्यामध्ये आज तुंगेश्वर या ठिकाणी धरमदास महाराजांचं अतिशय सुंदर असं समाधी मंदिर भक्तांनी त्या ठिकाणी बांधलेले तेही मंदिर आपल्याला पाहण्यासारखं आहे. आज धरमदास महाराजांच्या पाश्चात त्यांचे शिष्य हबप धनंजय महाराज मठाधिपती आहेत आणि त्यांचं कार्य, त्यांची ही वारकरी संप्रदायाची पताका ते यशस्वीपणे पुढे घेऊन जात आहेत. आज तुंगेश्वर या ठिकाणी जाण्यासाठी दहिवली, भागदर आणि तुंगेश्वर असा पक्का रस्ता झाला असला तरी प्रमुख मार्ग जो आहे टेंबऱ्यावरून जाणारा तिथे रस्ता न झाल्याने भाविकांना आजही पायपीट करावी लागते किंवा चालत जावे लागते किंवा पायी रस्त्यातून मोटरसायकलवर जावे लागते. आमच्याही लहानपणी या तुंगेश्वर जात असताना पायी चालत जावं लागतं किंवा बैलगाडीत जावं लागत आणि ही बैलगाडीची आणि पायी चालत जाण्याची मजा हे अतिशय मनाला आनंद देणारी बाब आहे. आणि आज बऱ्याच वर्षांनी आम्ही ही बैलगाडीतून प्रवास करायचा आनंद घेतला. तसंच या मंदिराच्या पलीकडे जी गावं आहेत त्या गावातील ग्रामस्थ भक्त भाविक या ठिकाणी अनेक कार्यक्रम उपक्रम होतात किंवा शिवरात्रीसाठी येतात. त्यांनाही या ठिकाणी नदी पार करून यावं लागते परंतु काही साधन नसल्याने त्यांना तराफा वापरावा लागतो. आज बघा शिवरात्रीच्या वेळेस सुद्धा अशा पद्धतीने तराफा वापरून त्यांना या ठिकाणी यावं लागतंय.
तसे ज्या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला शिवरात्रीची यात्रा असते बघा, दुर्गम भाग असून सुद्धा या ठिकाणी येण्याची काही व्यवस्था नसताना सुद्धा आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुकानं थाटली जातात. प्रचंड गर्दी, म्हणजे तरुणांपासून लहान मुलांपासून वयस्करांपासून सर्व अगदी प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली असते. आणि आपण बघा त्या मंदिरात सुद्धा आज ही मोठी लाईन या ठिकाणी लावून या ठिकाणी लोक आनंदाने दर्शन घेतात. म्हणून आज आपण या ठिकाणी आज या तुंगेश्वराचा महिमा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कटलरी वगैरे दुर्गम भागात असून सुद्धा ही सगळी लोक या ठिकाणी दुकान मांडून आहेत आणि एवढी गर्दी आहे, म्हणजे प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी. म्हणजे दुर्गम भागात असून सुद्धा या स्थानात शिवरात्रीला इतकी गर्दी आहे बघा. पूर्ण तिकडे बघा सगळी गर्दी आहे. आतमध्ये पण दुकान आहेत, इकडे दुकान आहेत, ही दुकान आहेत, हे दुकान आहेत. असं कशा दिल्या बांगड्या मावशी? 100 रुपये बघा. 100 रुपयाला बांगड्या आहेत, चांगल्या बांगड्या आहेत त्या ठिकाणी. ही सगळी कटलरी आहे आणि सगळी आजूबाजूला आदिवासी वाड्या जास्त आहेत, त्यामुळं आदिवासी मंडळींना एक स्थान आहे खरेदी करण्यासाठी. आपल्यासोबत येत आहे आदिवासी महिला आहेत सगळ्या. आणि बघा असं पवित्र स्थान आहे आज या ठिकाणी एवढी प्रचंड गर्दी आहे. म्हणून अवश्य शिवरात्रीला किंवा कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी आपण जरूर तुंगेश्वराला भेटू.
दादा धरून ठेव रे ते. तुम्ही सगळ्या पुढे गेल्या ना, मग पाणी नाही येईल तिकडे. तिकडेच पुढे जाऊन राहिल्या. पाणी आलं ना आता आतमध्ये. इकडे वजन झाला, इकडे बरोबर झाला. इकडे एक जण राहिले असते, तिकडेच राहिले. बाय बाय करते जरा काय असता ना. माले थांबावं त्याला. आता आता धक्का लागेल बरं का, पकडून ठेवा. पकडून ठेवा धक्का. चला आज आपण तुंगेश्वराच्या मुख्य मंदिरात आलेलो आहे. या ठिकाणी शिवपिंड आहे. म्हणजे हे मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. पूर्वी या ठिकाणी पुरातन मंदिर होतं आणि त्याचे मोठे मोठे शिळा होत्या. म्हणजे या मंदिराचा कालावधी कधी हेमाडपंथी कधी पांडवकालीन सांगतात. तर या ठिकाणचे हे लेण्या आहेत. आपण या लेण्या बघू. ह्या ज्या लेण्या आपल्याला दिसतात या ठिकाणी या शिला होत्या. या शिलांच्यावर जे कोरीव काम होतं हे हेमाडपंथी असेल किंवा पांडवकालीन असेल. आता पुरातत्व खात्याने जर त्या संदर्भात सगळं चौकशी केली किंवा माहिती घेतली तर समजेल तर बाबा हे किती काळातलं मंदिर होतं. पण आज ते शिलालेख किंवा त्या शिळा ज्या पुरातन होत्या त्या बाबा सांगतात का मंदिराच्या गाभाऱ्यात त्या पुरल्या. कारण हे मंदिराचा ज्यावेळेस जीर्णोद्धार झाला, कारण मंदिर पुरातन फार मोठ्या मोठ्या शिळा होत्या. आणि आम्ही लहानपणी या शिळा कशा बसवल्या असतील, वरती कशा नेल्या असतील, पण त्यात मंदिर मोडकळीस आलं होतं. त्यामुळे मंदिराचं जीर्णोद्धार झालेले आणि त्या ज्या शिळा आहेत त्या खाली टाकल्याचं बोलले जाते. वास्तविक पाहता त्या खाली नसते तर आपल्याला समजलं असतं त्याचं वास्तव काय आहे, किती कालावधी आहे. या दुर्गम भागात मंदिर असून सुद्धा एवढी गर्दी असते, याच्यावर आपण समजू शकतो की हे किती जागृत आणि पवित्र देवस्थान आहे. तरी आमची सर्वांना विनंती आहे की ज्यांना खरंच ज्या शिवभक्त असतील, की ज्यांना शिवभक्तीचं आवड असेल किंवा ज्यांची जी शिवभक्त असतील त्यांनी एक वेळा तरी या ठिकाणी यावं. या ठिकाणी येण्यासाठी शहापूरवरून निघाल्यावर दैवली, पागदळ आणि तुंगेश्वर असा रस्ता आहे. तो टेंभऱ्यावरूनही रस्ता आहे. म्हणून ज्यांना यायचं असेल त्यांनी एकदा या मंदिराला जरूर भेट द्या आणि या मंदिराचं वास्तव जाणून घ्या. यातलं पवित्र स्थान, यातलं कुंड पवित्र हे सगळं जाणून घ्या. धन्यवाद. हे तुंगेश्वराचं जे स्थान आहे अतिशय पवित्र आहे आणि पुरातन मंदिर आहे. आणि या पुरातन मंदिराला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. परंतु तेवढं त्याचं म्हणजे प्रसिद्धी झोतात न आल्यामुळं आज हे दुर्लक्षित राहिलेले आहे. आणि आमचा वृषालीमनचा आज उद्देश आहे की आमचं हे पवित्र स्थान आहे की याची माहिती की या महाराष्ट्राला जगाला व्हावी,
म्हणून आज आपण एक या स्थानाचं महत्त्व या ठिकाणी थोडक्यात मांडणार आहोत। यापूर्वी आमचे धर्मदास महाराज या मठाधिपती होते आणि त्यांची मोठी परंपरा या ठिकाणी होती आणि त्यानंतर आज धर्मदास महाराज गेल्यानंतर आज त्यांची समाधी या ठिकाणी आहे आणि आज हे मठाधिपती म्हणून आमचे हे धनंजय महाराज आहेत, ते या ठिकाणी आज मठाधिपती म्हणून या ठिकाणी पाहतात। आणि त्याचबरोबर ह्या सर्व वारकरी संप्रदायाची धुरा या ठिकाणी सांभाळताना, धनंजय महाराजांच्या नेतृत्वात सांभाळताना या ठिकाणी आमचे सुनील महाराज आहेत, त्यांचंही त्यांना मोठं योगदान आहे या ठिकाणी आणि त्यांचंही सातत्याने आज शिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत आणि म्हणून त्यांच्याकडून आपण या जे मंदिर आहे या ठिकाणचं जे पावित्र्य आहे याला महत्त्व आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। महाराज, आज हे पवित्र मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे, याला पुरातन वारसा आहे, पण आपण या स्थानाविषयी काय सांगाल, या स्थानाचं महत्त्व काय? धन्यवाद। आपण वृषाली मंचा माध्यमातून आणि उशिरा का होईना परंतु स्वतः त्या ठिकाणी शास्त्र असं सांगतंय, जननी जन्मभूमीच स्वर्गात आपली गर्यसी, आपली जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही अतिशय सुंदर असते असं शास्त्र सांगते। आणि आपण सर्व या मातीमध्ये जन्माला आलेले असून आपली ही असणारी जन्मभूमी स्वर्गालाही मागे टाकेल असं अद्भुत स्थान म्हटलं तर काय असेल तर श्री क्षेत्र तुंगेश्वर आहे। या तुंगेश्वराचं महात्म्य जर तुम्हाला सांगावंसं वाटत असेल किंवा खऱ्या अर्थाने सांगावं तर आम्ही तर या ठिकाणी आपल्या बुद्धीने याचं वर्णन करू शकत नाही, असं या ठिकाणी आगाध महात्म्य आहे। रामायणामध्ये आता आम्ही सर्वदूर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून बाबांच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादातूनच या ठिकाणी आम्हाला जो वसा वारकरी संप्रदायाच्या विचाराचा, संत मार्गाचा, संत विचाराचा, अनुष्ठानाचा जो मिळालेला आहे त्या माध्यमातून जात असताना किंबहुना त्या ठिकाणी अभ्यासरत असताना आम्ही नेहमी शोधत असतो का आपण ज्या ठिकाणी साधना करतो या साधनेला पूर्व इतिहास काय आहे, या साधनेमागचं त्या ठिकाणी अनुष्ठान काय आहे, खरंच आपण ही साधना करतो ही पुरातन आहे का? आणि ज्या वेळेला असा शोध घेत असताना आम्हाला अंतःकरणापासून आपला आनंद मिळालेला आहे का ह्या पंचकृषीचं भाग्य एवढं आहे। श्री क्षेत्र तुंगेश्वर मठ पवित्र असणारी आपली काळू नदी जी आहे या नदीच्या असणाऱ्या तीरावर आणि वसलेलं हे असणारं पवित्र स्थळ आहे। या पवित्र स्थळाची आख्यायिका, आपलं वय कमी आहे परंतु आपल्या अगोदर ज्यांच्या आम्ही अनुग्रहित या ठिकाणी विचार स्वीकारलेला आहे त्यांच्या मुखारविंदातून आम्हाला असं या ठिकाणी श्रवणाला मिळालेला आहे का रामायणामध्ये एक विषय आलेला आहे। तुंगभद्र नावाचा जो ऋषी, त्या ऋषीची असणारी परंपरा आणि ही तुंगेश्वर हे नाव जे आहे हे तुंगभद्र नावाच्या ऋषीच्या असणाऱ्या साधनेच्या, तपाच्या, असणाऱ्या अनुष्ठानातूनच या ठिकाणी तुंगेश्वर हे नाव या ठिकाणी पडलेलं आहे। हेमांडपंथीय जो काळ होता, हेमांडपंथीय काळाचे काही अवशेष या ठिकाणी आपला जे जीर्ण असणारं जे मंदिर आहे, शिवलिंग आहे, काही त्या ठिकाणी शिलालेख आहेत। आता बराच काळ गेल्यामुळे काही ते दुरापस्त झालेले आहेत परंतु हा पूर्ण इतिहास जर पाहिला तर पुरातन आहे आणि या पुरातन असणाऱ्या इतिहासाचं वैभव त्या ठिकाणी जोपासत असताना तुंगभद्रा ऋषीच्या नंतर या ठिकाणी परंपरा साधूंची आली आणि त्या साधूंच्या परंपरेला आपला काळ तिथपर्यंत नव्हता परंतु बाबांच्या पूर्वीही या ठिकाणी 2-3 तपस्वी साधू या ठिकाणी होऊन गेले। आपल्या पिढीला त्याचं ज्ञान नाही परंतु बाबा आम्हाला सांगायचे आणि सन 1960 ते 61च्या काळामध्ये गुरुनाम गुरु तुमच्या आमचे सर्वांचे कृपा आशीर्वादात या ठिकाणी आणि सतत ज्यांचा या संपूर्ण परिसरावर असतो वर्षाव करणारे वैराग्य मूर्ती ब्रह्मलीन संत धर्मदास बाबा 1960-61च्या दरम्यानमध्ये या ठिकाणी ज्यावेळेला आल्यानंतर या ठिकाणी शिवलिंग हे पुरातन होतं आणि त्या शिवलिंगाची त्या ठिकाणी उपासना करत असताना पर्णकुटी आणि म्हणून या ठिकाणी बांधून ते राहिले, वास्तव्यकरिता आपली साधना पूर्ण करत राहिले। त्यावेळेला हे संपूर्ण घनदाट जंगल होतं आणि घनदाट जंगल असताना बाबांच्या साधनेला त्या ठिकाणी
स्वतः सांब सदाशिव व्याघ्र रूपाणी आणि बाबांच्या आजूबाजूला येऊन त्या ठिकाणी वास्तव्याला राहायचा। रात्र झाली का व्याघ्र त्या ठिकाणी निघून जायचा आणि पुन्हा दिवसभर अनेक प्रकारची श्वापद असल्यामुळे हिंस्र श्वापद त्यापासून संरक्षण व्हावं म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्ष सांब सदाशिव बाबांच्या साधनेला कुठल्याही प्रकारे आणि त्या ठिकाणी व्यत्यय येऊ नये, प्रतिबंध होऊ नये आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंत स्वतः व्याघ्र रूपाने यायचे। परंतु प्रश्न असा झाला, बाबांची साधना आणि त्या ठिकाणी परमेश्वराचा कृपा आशीर्वाद संघ चालूच असताना इतर असणाऱ्या जनसमुदायासाठी हे स्थळ हे असणारं भगवंताचं महात्म्य आणि हे किती पुरातन आहे, हे किती पवित्र आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बाबांना व्याघ्राचा प्रतिबंध नव्हता, परंतु व्याघ्राचा प्रतिबंध जनलोकांना व्हायला लागला। त्यावेळेला स्वतः बाबांचा आणि त्या व्याघ्राचा संवाद झालेला बाबांच्या मुखारविंदातून आम्ही ऐकला। बाबांनी हातामध्ये काठी घेतली आणि काठी घेऊन सांगितलं, अरे तुला जर मला या ठिकाणी दर्शन द्यायचं असेल तर वाघाच्या रूपाने या ठिकाणी व्याघ्राच्या रूपाने दर्शन देऊ नको। प्रत्यक्ष तू ज्या स्थानामध्ये आहे, तुझं महात्म्य आहे, तू पवित्र असणारा या ठिकाणी आणि मूर्तिमंत या ठिकाणी जागृत तुझं स्थान आहे, तू मला प्रत्यक्ष भेटून का दर्शन दे। त्यावेळेला आणि सांब सदाशिवानी प्रत्यक्ष दर्शन बाबांना दिलं आणि त्या दिवसापासून बाबांनी सांगितलं, आता तुझं कार्य नाही का, तर तुझं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला पाहिल्यानंतर मला ज्याला भक्ती पंथाला लावायचं आहे, हा विचार देवाचा, धर्माचा, संस्कृतीचा हा जो वारसा पुढे घेऊन जायचा आहे, त्यासाठी तू काय कर, तुझे रूप झाकून ठेव। त्यावेळेला मग त्या कुंड जे आपण त्या ठिकाणी पुढे जाणारच आहोत, त्या कुंडाच्या माध्यमातून ते व्याघ्र जे आहे, ते व्याघ्र रूप जे आहे भगवंताचं झाकून घेतलं आणि तिथपासून बाबांनी मग या संपूर्ण परिसरामध्ये आणि आपल्या संप्रदायाचा विचार वारसा वैष्णवाची मांदियाळी हळूहळू मग या संपूर्ण आपला दहिवली असेल, टेंभरा असेल, भागदळ असेल, मुख्य या 6 गावांनी आणि त्या ठिकाणी बाबांच्या आणि संघामध्ये आपली साधना त्या ठिकाणी हळूहळू त्या ठिकाणी पूर्ववत करत आणि या ठिकाणी ती समृद्ध केली। साधना समृद्ध करत असताना या साधनेचा लौकिक मात्र त्या ठिकाणी केला नाही आणि लौकिक न केल्यामुळे आपण जो आम्हाला प्रश्न विचारला का हे एवढं पवित्र स्थळ आणि पवित्र ठिकाण असून सुद्धा लौकिकाला का आलं नाही, तर बाबांचा कटाक्ष होता, साधना जी आहे ही साधना उघड करण्यापेक्षा झाकलेली साधना ही जास्त फळद्रूप आहे आणि त्याचा प्रत्यय संपूर्ण परिसरातील असणाऱ्या आपल्या सर्व ग्रामवासियांना येत असतो। पूर्वीची आख्यायिका सांगत असताना ज्या वेळेला आपल्याकडे आवर्षण पडायचं आणि शेतकऱ्याचं जीवन म्हटल्यानंतर खचितच त्या ठिकाणी पर्जन्यमानावर अवलंबून असायचं, परंतु तुंगेश्वरावर या संपूर्ण परिसराची एवढी श्रद्धा गाढ होती का त्यांना एवढं ज्ञात होतं का देवाच्या दारात गेल्यानंतर आम्हाला मात्र त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि ती परंपरा अशी होती ज्या वेळेला हे संपूर्ण परिसर यायचं आणि मग तुंगेश्वराचं असणारं त्यावेळेला मंदिराला कळस नव्हता, पूर्ण मोठी शिला होते किंवा मोठे त्या ठिकाणी मोठमोठे असे त्या ठिकाणी का तुम्ही आम्ही आज त्या ठिकाणी ते शिला उचलू शकत नाही किंवा बांधकाम करू शकत नाही। आख्यायिका अशी सांगितली जाते का एकतर हेमांडपंथी असेल किंवा त्या ठिकाणी पांडवकालीन त्या ठिकाणी याची निर्मिती असेल, कारण एवढे असणारे जे शिला आहेत मोठ्या मोठ्या शिळा त्या मानवाच्या आवाक्याच्या शक्तीच्या बाहेर आहेत। एवढं व्यापक असणारं हे जे मंदिर, त्या मंदिराची त्या ठिकाणी पूजा करत असताना, साकडं घालत असताना मग आपला संपूर्ण ग्रामवासी यायचे आणि कुंडापासून तर या ठिकाणी शिवलिंगापर्यंत आणि त्या ठिकाणी काय करायचे, साखळीच्या योगाने त्या ठिकाणी पाणी आणून आणि त्या पिंडीवर त्या ठिकाणी अभिषेक करायचे। अभिषेक करत असताना पिंड ज्या वेळेला पूर्ण पाण्याने भरायची त्यावेळेला दुसऱ्या दिवसापासून शेतकऱ्यांची असणारी जी अपेक्षा का पर्जन्य त्या ठिकाणी पावसाचं आणि या ठिकाणी आगमन यावं, त्यावेळेला पाऊस यायचा। याचा अर्थ असा आहे का त्या काळापासून आज तागायात या ठिकाणी आणि हे सिद्ध असणार तुंगेश्वर आहे, पवित्र आहे आणि याची अनुभूती आजही प्रत्येक जनसामान्याला येते। आम्ही आता वाढीव त्या ठिकाणी बोलत नाही, कारण असं आहे का जीव म्हटला का त्याला अनेकविध प्रकारच्या संसाराच्या अपेक्षा असतात। मी अजून या ठिकाणी आणि बाबांच्या कृपेने आवर्जून या ठिकाणी शब्द देऊन सांगतो, ज्याला ज्याला जी आपल्या पारमार्थिक दशेतली अवस्था संपन्न करायची असेल, सांसारिक सिद्ध अवस्था त्या ठिकाणी प्राप्त करायची असेल, सामाजिक आर्थिक त्या ठिकाणी किंबहुना धार्मिक सेवा या ठिकाणी रुजू करावी असं वाटत असेल
तर त्यासाठी जो जो या ठिकाणी आणि भाविक येतो, साकडा घालतो, त्या असणाऱ्या भाविकाची मनोकामना अजूनपर्यंत तुंगेश्वराचं असणारं पवित्र स्थळ, पवित्र वैभव, नवे नवे कृपा आशीर्वाद आज तागायात सिद्ध असणाऱ्या परंपरेपासून, पुरातन काळापासून आजही या ठिकाणी आणि सिद्ध आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी त्या असणाऱ्या स्थानामध्ये बऱ्याच काळापासून, आम्हाला तर आपलं वय कमी आहे, त्या काळापासून शिवरात्रीचं महात्म्य आहे. आणि असं भव्य दिव्य पवित्र असणारं स्थळ जे आहे ते या ठिकाणी आज तागायत आपली कृपा वर्षाव करण्यासाठी सिद्ध आहे. खरं तर महाराजांनी या ठिकाणी पूर्ण या ठिकाणचे जे स्थान आहे, पवित्र स्थान आहे, त्याचं महत्त्व आपल्याला विशद केले. परंतु आमचंही काही आम्ही लहानपणापासून याच ठिकाणी येतो, या परिसरातले पवित्र स्थान आम्ही अनुभवले. या ठिकाणी जी बाबांनी साधना केली आणि त्या साधना आणि त्या साधनेतून त्यांना मिळालेली सिद्धी याचा अनुभव आम्हीही घेतले. कारण बाबा ज्यावेळेस कधी कोणाच्या गावामध्ये यायचे, भिक्षुकीसाठी यायचे किंवा भेटीसाठी यायचे, त्यावेळेस कोणाच्या विंचू वगैरे चावला असेल तर बाबा नुसते हात फिरवायचे तरी त्या विंचवाच्या वेदना निघून जायच्या, हे आम्ही डोळ्याने पाहिले. आणि त्यावेळेस आम्ही असंही ऐकलं की आमच्या जी जुनी मंडळी होती त्यांच्याकडून की काही वेळेला आधी पूर आला होता, काही लोक सांगतात पूर आला होता, त्यावेळेस संपूर्ण हे परिसर पाण्याखाली गेला होता, पण मंदिरात पाण्याचा थेंब नव्हता. म्हणजे अशा पद्धतीच्या ज्या आख्यायिका आहेत, या आख्यायिका नसून त्याचे अनुभव ज्या लोकांचे आहेत ते आम्ही ऐकलेले आहेत. या ठिकाणी आज मठाधिपती बाबांचे जे बाबांचा वारसा या ठिकाणी जे चालवत आहेत ते धनंजय महाराज आहेत. महाराज, आपण काय सांगाल या स्थानाबद्दल, किंवा आज आपण या ठिकाणी वास्तव्यास आहे ते या वास्तूबद्दल किंवा स्थानाबद्दल आपल्याला अनुभव थोडक्यात आपण सांगा. रामकृष्ण हरी. संपूर्ण सनातन धर्म परंपरेच्या अनुषंगाने असणारे जे त्या ठिकाणी व्रत वैकल्य आणि त्यातील असणारे एक महापर्वणी आजचा महाशिवरात्रीचा असणारा व्रत, आणि या महाशिवरात्रीच्या असणाऱ्या त्या ठिकाणी पर्वणीच्या दिवशी तुमचं असणारं वृषानी चायलन हे तुंगेश्वराच्या असणाऱ्या त्या ठिकाणी भूमीपर्यंत पोचलं आणि तुंगेश्वराचा असणारा त्या ठिकाणी विचार समाजापर्यंत तुम्ही पोहोचवणार आहेत. त्याबद्दल आम्हा सर्व तुंगेश्वर सेवा समितीच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं सहर्ष असणारं त्या ठिकाणी स्वागत आहे. महाराजांनी ज्या पद्धतीनं सांगितलं, जवळजवळ 1960-61 पासून ही असणारी त्या ठिकाणी परंपरा बाबांचं असणारं स्थान या ठिकाणी राहिलं. याही अगोदर पूर्वीपासून असणारं जे स्थान आहे ते आपल्याला कोणालाही माहीत नाही, पण ज्या वेळेला बाबा या असणाऱ्या स्थानावर त्या ठिकाणी आले, त्यांची साधना झाली, त्या दिवसापासून या स्थानाचं असणारं त्या प्राकटीकरण समाजामध्ये झालं आणि त्या दिवसापासून त्या ठिकाणी संपूर्ण असणारा समाज या तुंगेश्वर क्षेत्राकडे एक आध्यात्मिक स्वरूपाच्या भूमिकेनं किंवा आकर्षित त्या ठिकाणी झाला. आणि बाबांचं असणारं जीवन महाराजांनी सांगितलं, एखाद्या महात्म्याची असणारी त्या ठिकाणी जी साधना आहे, साधन संपन्न असणारं जे जीवन महात्म्याचं असतं, या साधन संपन्न असणाऱ्या त्या ठिकाणी जीवनामध्ये महात्म्याचं जीवन असं आहे, त्याची असणारी साधना आणि त्याच्या असणाऱ्या साधनेचा असणारा जो प्रभाव आहे संपूर्ण जनसामान्यावर त्या ठिकाणी प्रभावित होत असतो. कारण महात्म्याचं जीवनच या करता असतं, ते साधना करत असतात, ते स्वतः करता नाही तर जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह, कष्टविती, परोपकारी हे जसे संत उक्तीप्रमाणे असणारा जे विचार आहे. आणि बाबांचंही जीवन त्याच पद्धतीनं कठोर अशा पद्धतीची असणारी साधना आणि साधनेमध्ये कुठल्याही प्रकारचा असणारा त्या ठिकाणी व्यत्यय बाबांना सहन झाला नाही. बाबांच्या सानिध्यामध्ये राहत असताना बाबांना बाबांच्या साधनेमध्ये कधी विक्षेप असा त्या ठिकाणी सहन झाला नाही. एवढी असणारी कडक शिस्त पद्धतीचं असणारं साधने त्यांचं जीवन. आणि त्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये महाराजांनी जसं सांगितलं, या असणाऱ्या श्री क्षेत्र तुंगेश्वर म्हणून असणारे जे सांबशिवाचं जे दर्शन त्यांना जीवनामध्ये झालं आणि त्याच असणाऱ्या दर्शनाने त्यांचं जीवन परिपूर्ण. पण आपणाची जे ठावे ते एराशी द्यावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन, ही असणारी जी संत उक्ते या पद्धतीनं बाबांनी एक वारकरी संप्रदायाची असणारी परंपरा, वारकरी संप्रदायाची असणारी उपासना आणि या उपासनेचं व्रत हातामध्ये धरलं. आणि मग हरिभजनीय ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा या संत उक्तीपणानं बाबा पंचक्रोशीत फिरले, यात नवल नाही. तर संपूर्ण असणारा त्या ठिकाणी मुरबाड तालुका, शहापूर तालुका, जवळजवळ ठाणे जिल्ह्याचा बहुतांशी असणारा भाग बाबांनी वारकरी असणाऱ्या विचार प्रणालीने त्या ठिकाणी पूर्ण फिरून आणि त्याचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी केला. ही सिद्ध असणारी महात्म्याची त्या ठिकाणी साधना. आणि त्याच काळामध्ये आपल्या अगोदरची असणारी आपल्या पंचक्रोशीतली काही जी पिढी आहे
वारकरी परंपरेमध्ये ज्यावेळेला इथं काहीच नव्हतं त्यावेळेला बाबांच्या सानिध्यामध्ये बाबांना सहकार्य करण्याकरता, बाबांच्या सानिध्यामध्ये राहून आध्यात्मिक असणाऱ्या विचाराचा आनंद उपभोगण्याकरता कोणत्या ना कोणत्या अनुषंगाने बाबांच्या सानिध्यामध्ये समाज जो आहे हा वृद्धिगत त्या ठिकाणी होत गेला। आणि त्याच असणाऱ्या पिढीचे, जुन्या पिढीचे असणारे संस्कार, कारण आपण याच मातीमध्ये त्या ठिकाणी आल्यामुळं आपल्या तुंगेश्वराची असणारी पंचक्रोशी आणि या पंचक्रोशीतील असणारा मातीचा कणकण आध्यात्मिक असणाऱ्या विचाराच्या वारशानं, संस्कारानं हा पूर्णत्वाला गेल्यामुळं या असणाऱ्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या अर्भकावर आध्यात्मिक असणारे त्या ठिकाणी जे संस्कार हे अनुवंशिक आहेत हे सांगण्याची असणारी त्या ठिकाणी गरज नाही। आणि हीच असणारी जुनी पिढी ज्या वेळेला बाबांच्या सानिध्यात तुंगेश्वरावर कार्यरत होती त्याच अनुषंगाने त्या जुन्या पिढीचे असणारे संस्कार आमच्या पिढीवर त्या ठिकाणी पडले आणि तुंगेश्वराकडे मन हे आकर्षित झालं। बाबांच्या सानिध्यात राहत असताना तुंगेश्वराकडे येत आहे, बाबांच्या सानिध्यात जात आहे। सुरुवातीला बाबांच्या जवळ जायला भीती वाटायची कारण बाबांचा स्वभाव अतिशय प्रखर होता, पण हळूहळू ज्या वेळेला इथं आमचं येणं वाढलं त्यावेळेला बाबांच्यावरही आमचं प्रेम जडलं आणि बाबांचंही प्रेम आमच्यावर जडलं। विशेष करून महात्म्याचा विचार एक असतोय का आपली असणारी आध्यात्मिक परंपरा जी आपण जोपासली आहे याच परंपरेचा पुढे प्रचार आणि प्रसार करण्याकरता पुढची नवीन पिढी तयार करणं हा त्यांचा असणारा उद्देश असतो। आणि त्या अनुषंगाने आमच्या असणाऱ्या त्या ठिकाणी तरुण पिढीला बाबांनी त्या ठिकाणी जवळ घेतलं, बाबांनी असणाऱ्या त्या पिढीला त्या ठिकाणी प्रेम दिलं आणि त्यांच्या प्रेमा खातीर आम्ही जवळ गेलो आणि कळत नकळत का होईना बाबांचा संग त्या ठिकाणी लागल्यामुळं जीवनातील असणारं पूर्व प्रारब्ध आमचं उदयाला आलं आणि बाबांचा असणारा कृपा आशीर्वाद आम्हाला मिळाला, त्यांचा संग मिळाला आणि कळत नकळत का होईना आध्यात्मिक असणाऱ्या विचाराची ओढ आमच्या जीवनामध्ये लागली। आणि पुढे असणारा त्या ठिकाणी काळ असा झाला का बाबांचा संघ जीवनामध्ये हवासाच आहे, बाकी दुसरं काही त्या ठिकाणी नको ही एक वृत्ती अंतःकरणामध्ये तयार झाल्यामुळं जवळजवळ 1999 पासून त्या ठिकाणी जो संघ येते त्या ठिकाणी राहिला आणि 2000 पासून बाबांच्याच असणाऱ्या सानिध्यामध्ये या तुंगेश्वर मठावर त्या ठिकाणी संप्रदायाचं अध्ययन आणि बाबांच्या असणाऱ्या त्या ठिकाणी सेवा आणि या तुंगेश्वराची असणारी सेवा या असणाऱ्या विचारानं आम्ही जीवन आमचं त्या ठिकाणी समर्पित केलं। पुढे जात असताना आध्यात्मिक विचाराचा स्वीकार करत असताना, काही बाबांच्याकडून त्या ठिकाणी संप्रदायाचं शिक्षण घेत असताना, साधना करत असताना, उपासना करत असताना विविध पद्धतीचे असणारे या तुंगेश्वरावर त्या ठिकाणी आम्हाला अनुभव आले, नाम त्याची असणारी त्या ठिकाणी प्रचिती आली आणि विविध पद्धतीच्या असणाऱ्या त्या ठिकाणी सांगण्यासारख्या त्या गोष्टी नाहीत किंवा तो असणारा गुप्त विचार असतो तरी सुद्धा बाबांचं असणारे निर्याण ज्या वेळेला 2008 साली ज्या वेळेला झालं आणि 2008 साली बाबांचं निर्याण झालं त्या निर्याणाच्या अगोदर काही 15 ते 20 दिवस अगोदर एक विशिष्ट अशा प्रकारच्या आजाराचा असणारा आघात मला माझ्या जीवनावर स्वतःवर जाणवला। पण एक त्याची असणारी कृपा अशी आहे, मला काय आजार हे कोणालाही त्या ठिकाणी माहीत नाही, डॉक्टरलाही माहिती नाही, पण काही असणाऱ्या त्या ठिकाणी काळांतरानं ज्या वेळेला ज्या असणाऱ्या साधनेवर बाबा आरूढ व्हायचे आणि एक बाबांच्या जीवनामध्ये या सांब सदाशिवाचं असणारं दर्शन व्याग्र रूपानं झालं। पण बाबा साक्षीला असताना माझ्या जीवनामध्ये जो आघात झाला त्या आघातामध्ये या सांब शिवाचं असणारं त्या ठिकाणी मला जे दर्शन आहे एक असणाऱ्या त्या ठिकाणी कट्टर महात्म्याच्या योग्याच्या स्वरूपानं त्या ठिकाणी झालं आणि त्याचं दर्शन झाल्यानंतर निश्चित जर बघितलं तर हळूहळू का होईना शारीरिक असणारी व्याधी माझी आपोआप बंद झाली आणि त्यावेळेला मला प्रत्यक्षात त्यांनी त्या ठिकाणी आल्यानंतर दर्शन दिलं। आज त्या असणाऱ्या ज्या तुंग स्वर असं त्या ठिकाणी नाव आहे, तुंग नावाचं असणारं त्या ठिकाणी ऋषी याचं मूर्तिमंत असणारं जिवंत जागृत स्थान हे तुंगेश्वराच्या असणाऱ्या प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आणि आजही कधी कधी ज्या वेळेला आपली महापर्वणी असते मठामध्ये त्या ठिकाणी पूजा असतात त्या किंवा असणारा अखंड हरिनाम सप्ताह असेल, बाबांची पुण्यतिथी असेल, श्रावणी असणारा सोमवार असेल, गुरुपौर्णिमा असेल, महाशिवरात्री असेल किंवा आपली त्या ठिकाणी अनेक पवित्र असणारे ज्या वेळेला आपले पर्वणी येत असतात ना त्यावेळेला त्या असणाऱ्या त्या ठिकाणी या अधिष्ठानाचं जे दर्शन आहे सर्प स्वरूपानं आजही त्या ठिकाणी मला पाहायला मिळतं। आणि प्रवास करत असताना आघाटीत असणारं एखादं संकट जर यायचं असेल तर त्या सर्पाचं असणारं दर्शन आजही मला बाहेर प्रवासामध्ये होतं। त्यावेळेला एक मला जाणीव होते का आपण पुढे पाऊल टाकणं नाही, ही या तुंगेश्वराची असणारी त्या ठिकाणी शाश्वती आहे। इथे येणाऱ्या आबाल वृद्ध बालकांवर या तुंगेश्वराची असणारी त्या ठिकाणी विशिष्ट अशा प्रकारची कृपा आहे। आणि आज बाबांच्या जाण्यानंतर या तुंगेश्वराच्या असणाऱ्या परिसरातील जुनी मंडळी यांनी या संपूर्ण विधिविधानाला त्या ठिकाणी जिवंत ठेवलं आणि ते जिवंत ठेवत असताना आज जर बघितलं तर त्याच्याही 10 पटीनं आमच्या पंचक्रोशीतला असणारा जो तरुण वर्ग आहे तुंगेश्वराच्या कार्यात, तुंगेश्वराच्या सेवेत आणि तुंगेश्वराला समर्पण करण्याकरता त्या ठिकाणी माझ्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी उभा राहतो आणि हीच असणारी त्या ठिकाणी प्रचिती आम्हाला पाहायला मिळाले। त्याबद्दल
ही अनेक त्या ठिकाणी बाबांचं काही ज्या ज्या वेळेला स्मरण आम्ही करतो त्यावेळेला विशिष्ट अशा प्रकारचा आनंद आम्ही या तुंगेश्वराच्या असणाऱ्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी घेत असतो। हे अल्प स्वरूपाचा असणारा तुंगेश्वराचा परिचय तुमच्या असणाऱ्या चॅलेंजच्या माध्यमातून देण्याचा आम्हाला त्या ठिकाणी योग आला, त्याबद्दल पुनश्च आम्हा सर्व तुंगेश्वर सेवा परिसराच्या मंडळानं वतीनं तुमचं सहर्ष त्या ठिकाणी स्वागत आहे। रामकृष्ण हरी। महाराज एक सांगा का आज या ठिकाणी म्हणजे धार्मिक आध्यात्मिक कोणकोणते कार्यक्रम होते आणि कोणकोणत्या वेळेला ती थोडीशी माहिती आपल्या या तुंगेश्वर क्षेत्रावर श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि त्या दिवशी त्या ठिकाणी जर बघितलं तर शिवलीलामृत असणाऱ्या ग्रंथाचं त्या ठिकाणी एक दिवसीय पारायण होतं। याही नंतर गीता जयंतीच्या असणाऱ्या निमित्तानं श्रीमद भगवद्गीतेचं असणाऱ्या त्या ठिकाणी दिवसभर पारायण होत असतं। भागवत सप्त्यामध्ये 9 दिवसाचा असणारा एकनाथी भागवताचं पारायण अखंड हरिनाम यज्ञ सोहळा, त्यामध्ये काकड आरती असेल, हरिपाठ असेल आणि वाचन असेल। याही नंतर रामनवमीच्या असणाऱ्या पर्वावर पंचमी चैत्र शुद्ध पंचमी ते त्या ठिकाणी द्वादशी पर्यंत अखंड हरिनाम यज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह होतो। यामध्ये पहाटेचं असणारं काकड आरती आहे, दुपारी ज्ञानेश्वरीचं असणारं पारायण आहे, गातेचं भजन आहे, नियमाचं भजन आहे आणि महाराजांच्या असणाऱ्या श्रीमुखातून श्री असणाऱ्या पवित्र रामायण ग्रंथाचं असणारं त्या ठिकाणी कथा आमचा भाग होतोय। हरिपाठ आहे, नंतर त्या ठिकाणी हरिकीर्तन आहे आणि जागर आहे। त्यातल्या त्यात या असणाऱ्या स्थानावरून श्री क्षेत्र भीमाशंकरला त्या ठिकाणी निघणारे आता पुढच्या महिन्यामध्ये 8 तारखेला 8 मार्चला पायी दिंडी असणारा त्या ठिकाणी सोहळा होत असतो। प्रत्येक असणाऱ्या महिन्याची एकादशी संपूर्ण परिसरातले वारकरी येतात। हरिपाठ आणि भजन वारकरी संप्रदायाची असणारी परंपरा त्या ठिकाणी चालल्या जाते आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे या आपल्या तालुक्याचा असणारा अधिष्ठान हे वारकरी अधिष्ठान श्री क्षेत्र तुंगेश्वर मठ आहे आणि तीच असणारी शहापूर तालुक्याच्या मुख्य स्थानावरून श्री क्षेत्र गंगा देवस्थान यापासून तर माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या आळंदी नगरीमध्ये त्यांच्या समाधी संजीवन सोहळ्याकरता जी जाणारी 63 वर्षाची असणारी परंपरा पायी दिंडी सोहळा तोच असणार ते त्या ठिकाणी त्या दिंडीला सुद्धा बाबांचा असणारा अधिष्ठान आहे आणि त्यातल्या त्यात श्री क्षेत्र गंगा देवस्थानावरून त्र्यंबकेश्वर पर्यंत पोहोचणारी त्या ठिकाणी जी पायी दिंडी सोहळा आहे याही दिंडीचा असणारा त्या ठिकाणी अधिष्ठान श्री क्षेत्र तुंगेश्वर मठच आहे। अनेकविध प्रकारचे असणारे त्या ठिकाणी कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम आणि या कार्यक्रमातून एक आध्यात्मिक विचाराचा प्रसार होईल आणि सामाजिकता सामाजिक असणारी एकोबा आणि परस्पर असणारे त्या ठिकाणी जो प्रेम कशा पद्धतीने राहता येईल या पद्धतीने आम्ही अनेकविध प्रकारचे एक दिवसीय उपक्रम या स्थानावर त्या ठिकाणी राबवत असतो। बाबांच्या विषयी सांगा, बाबांच्या विषयी आम्ही ऐकले बाबा शिकलेले नव्हते, बाबांचं शिक्षण कुठेही झालेलं नव्हतं, पण बाबांना सगळं ज्ञात होतं। याबद्दल काय आपण सांगा? याचं कारण त्या ठिकाणी एक आहे, बाबांच्या मुखारविंदातून आम्ही ऐकलं होतं। बाबा ज्या वेळेला वयाच्या 16व्या वर्षी पंढरपूरची पहिली वारी ज्या वेळेला बाबांनी पायी केली नाणे घाटातून आळंदीमध्ये त्या ठिकाणी गेले, तिथून पंढरपूरच्या वारीला गेले। बाबा सांगायचे पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन मी ज्या वेळेला घेतलं मला त्यांचे पाय माणसासारखे नरम लागले आणि त्यावेळेला 21 वेळेला दर्शन घेतलं पण पुनश्च मला काही त्याची अनुभूती आली नाही। परतीचे वारकऱ्याची असणारी परंपरा आळंदी वारकऱ्यांची आहे का पंढरपूर क्षेत्रामध्ये गोपालपुऱ्यामध्ये गुरुपौर्णिमेचा काला झाल्यानंतर सगळे असणारे जे मानाचे वारकरी जे आळंदीची परंपरा आहे ते सगळे वारकरी ज्या वेळेला परतीचा प्रवास करतात आणि आळंदीमध्ये त्यात बाबा त्यांच्या जोडीला पंढरपूरहून पुनश्च आळंदीला आले। माऊलीच्या असणाऱ्या मंडपामध्ये कोणाशी परिचय नाही काही नाही आणि माऊलीच्या मंडपामध्ये बसले असताना बाबा सांगायचे कोणीतरी एक त्या ठिकाणी धोतर पैरण टोपी त्या ठिकाणी आणि खांद्यावर उपरणं टाकून आला आणि विशेष करून बाबांचं त्या ठिकाणी बोलणं हे अस्पष्ट असायचं, साधारण म्हणजे तोत्र्या स्वभावाने बोलायचे बाबा आणि बाबांना त्या ठिकाणी शिक्षण नव्हतं। पण त्यावेळेला बाबा ज्या वेळेला तिथं आळंदीमध्ये राहिले बाबा सांगायचे कोणीतरी एक वारकरी त्या ठिकाणी आला आणि त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि मला पंचरत्न गीता नावाचा असणारा त्या ठिकाणी ग्रंथ माऊलीच्या आळंदीमध्ये माऊलीच्या मंडपामध्ये माझ्या हातामध्ये दिला आणि सहज त्याला मी त्या ठिकाणी उघडून पाहिलं तर मला त्या ठिकाणी ते वाचता यायला लागलं। ही ईश्वरी असणारी त्या ठिकाणी कृपा बाबांच्या जीवनामध्ये झाली आणि ती माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या असणाऱ्या त्या ठिकाणी नगरीमध्ये आणि त्यांच्या असणाऱ्या समाधीजवळ जाईल। त्या दिवसापासून बाबा सांगायचे जीवनामध्ये 36 वर्ष अभ्यासाशिवाय दुसरं काम केलं नाही। बाबांनी या ठिकाणी बाबांचं धर्मदास महाराजांचं महत्व विशद केलं की त्यांना हे ज्ञान का प्राप्त झालं, कारण आम्ही लहानपणी पाहिलं की त्यांना वाचता वगैरे येत नव्हतं पण त्यांची कीर्तनं आम्ही ऐकायचं पण त्यांचं एवढं प्रगट ज्ञान होतं तेव्हा तो प्रश्न आमच्या मनात होता आणि त्याचं उत्तर आज महाराजांनी दिलेले। आणि आपण पाहिलं असेल की उघड्या ठिकाणी किंवा दगडांमध्ये कधी पाणी राहत नाही कारण त्याचं बाष्पीभवन होऊन लगेच निघून जाते। विहिरी ज्या ठिकाणी आटतात नदीही आटून जाते परंतु या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे त्या या कुंडाचं वैशिष्ट्य तर महाराजांनी सांगितलंय की बाबांना कसा साक्षात्कार झाला आणि ते खोल पाणी नाही अगदी उथळ पाणी आहे 4-5 फूट त्याची खोली असेल
परंतु हे पाणी कायमस्वरूपी, कितीही दुष्काळ असो, कितीही पाण्याची टंचाई असो, परंतु हे कुंडाचं पाणी जसेच्या तसं असतंय. हे या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे. महाराज काय सांगाल या कुंडाविषयी? तर या ठिकाणी या कुंडाचं वैशिष्ट्य काय हे सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष दर्शन आहे. समोर गंगा आहे आणि या गंगेच्या मध्यभागामध्ये काय आहे? कुंड आहे. समोर गंगेचं पाणी पहा काळभोर आहे. या ठिकाणी हे जे कुंड आहे याचं पाणी जे आहे हे पहा तुम्ही गंधकयुक्त असणारं पाणी या ठिकाणी आहे. आणि याच्याबद्दल असणारा पवित्र भाव असा आहे का महाशिवरात्रीला येत असताना प्रत्येक भाविक जो आहे या कुंडामध्ये स्नान करतो. तिथेही त्या ठिकाणी गंगा आहे, इथंही गंगा, त्या ठिकाणी कुंड आहे. ते पाणी पाहिलं तर त्या ठिकाणी या पाण्यापेक्षा आज जर पाहिलं तर विज्ञानाच्या दृष्टीने शुद्ध वाटते. परंतु इथे स्नान का करावं तर या ठिकाणी हे गंधकयुक्त पाणी आहे. आणि गंधकयुक्त पाणी जे आहे विज्ञान त्याला त्या ठिकाणी सिद्ध करते का तुमच्या कुठल्याही प्रकारच्या शरीराच्या असणाऱ्या त्वचेवर किंवा शारीरिक त्या ठिकाणी असणाऱ्या त्वचेचे अनेकविध प्रकारचे विकार जर तुम्हाला त्या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने जर घालवायचे असेल तर तुम्हाला गंधकयुक्त पाण्याची गरज आहे. आणि हे पवित्र स्थळ असं आहे का हे कोणी या ठिकाणी संशोधन केलं नाही. परंतु ज्या वेळेला बाबांच्या सानिध्यात येत असताना आम्हाला ही आख्यायिका माहित होती, पण लहान असताना मीही त्यावेळेला माझ्या शरीरावर काही व्रण त्या ठिकाणी होते. ते व्रण त्या ठिकाणी असलेले व्रण या ठिकाणी मी गंगेमध्ये या कुंडामध्ये स्नान केल्यानंतर ज्या वेळेला ते व्रण निघून गेल्यानंतर मी लोकांना सांगायला लागलो का तेही त्या ठिकाणी काय आहे? जल आहे. हेही जल आहे, पण या कुंडात स्नान का करावं तर यामधली असणारी पवित्रता ही निसर्ग निर्मित आहे. आणि एकच कुंड नाही तर ही निसर्ग निर्मित असणारी हा या ठिकाणी तुंगेश्वराचा प्रसाद आहे. माझ्या असणाऱ्या भाविकांसाठी, माझ्या असणाऱ्या परिसरातील असणाऱ्या आणि जनसामान्याला त्या ठिकाणी सांसारिक जीव म्हटल्या अनेकविध व्यथा आहेत. ज्या वेळेला स्नान घडलं जाते त्यावेळेला त्या ठिकाणी एका स्नानामध्ये त्याचं असणार मग त्या ठिकाणी पूर्व प्रारब्धाचं त्या ठिकाणी पापाचं क्षालन असेल, नव्हे तर विज्ञानाच्या माध्यमातून वैकल्पिक त्या ठिकाणी विकार असतील, हे सर्व दूर करण्याचं सामर्थ्य या पवित्र कुंडामध्ये आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी ते जल आणि यामध्ये विभिन्नता जरी असली तरी हा प्रसाद आहे, सांब सदाशिवाचा तुंगेश्वराचा प्रसाद आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही श्रद्धेने या कुंडाकडे प्रसाद म्हणून पाहतो. आणि इकडे आपण पाहिले का पलीकडून पण नदी आहे. ही नदी आहे, नदीच्या या किनारी मंदिर आहे आणि त्या किनारी बरीचशी गावं आहेत. आणि तिकडून सुद्धा भाविक आज गर्दी करून म्हणजे पायी, आता रस्ते नसल्यामुळे चालतच यावं लागते, म्हणजे लहान मुलांना घेऊन येतात. आज या ठिकाणी आपण पाहतो तर तारपा बांधलाय, कारण नदी ओलांडण्यासाठी सगळ्यांनाच पोहता येईल काय, सगळे तयारी करून येतात, त्यामुळे काही साधन नाही आणि त्यामुळे तारपा. आज या ठिकाणी ब्रिज बांधला जातोय, पण आता ब्रिज कोणत्या कारणामुळे हा अजूनही अपूर्ण आहे ते कारण महाराज काय कशामुळे अपूर्ण आहे काय ते आम्हाला काय सांगता येणार. ठीक आहे, आपण त्याचा शोध घेऊ हे का अपूर्ण आहे. कारण आज आपण जर पाहिलं हे तारपा म्हणजे अक्षरशः हे ब्रिज झाला नाही, ही शासनाची नामुष्की आहे. कारण आज हा तारप्याने येतात, उद्या काही इथं अपघात झाला तर याची जबाबदारी कोण घेणार? म्हणजे अधिकारी घेणार, शासन घेणार किंवा इथं प्रशासन घेणार. म्हणून अशा महत्वाच्या ठिकाणी आज एवढे भाविक येतात. बघा तिकडून, बघा तिकडून कसे येतात आणि ते तारप्याने इकडे येतात. म्हणून लवकरात लवकर हा ब्रिज पूर्ण व्हावा. या ठिकाणी आज पण पाहतो महाशिवरात्री तुंगेश्वर आणि पलीकडच्या बाजूने तेवढी लोक येतात आणि येण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे त्यांनी तारपा बांधलाय, या नदीला पूल नाही. आणि मग आज या ठिकाणी बंधारा होतो, या ठिकाणी बंधाऱ्याचं बांधकाम होते, तर बंधारा झालं तरी त्याच्याहून जाते. पण गेली 3 वर्ष हे काम रखडलेलं आहे, पण हे काम पूर्ण झालं नाही. आणि मग अशा पद्धतीने तारपा घेऊन लोकांना यावं लागते. उद्या इथे काय अपघात झाला, काय झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हे तुंगेश्वर क्षेत्र पूर्वपार पासून हे फुटकं मंदिर बोलायचे पूर्वीचे लोक. परंतु आम्ही या मंदिरावर महाशिवरात्रीला लहान मुलं आम्ही या धुलीतून येत होतो. धुलीमधून येत सर्व लोक येऊन इथशी देवाचं दर्शन करायचे, देव दर्शन करून जायच्या. ह्या तुंगेश्वर मंदिराला फार मोठं महत्व आहे आणि पुरातन पांडवकालीन मंदिर आहे. या मंदिराची आख्यायिका मोठी असल्या कारणामुळं चांगल्या प्रकारे देवस्थान आहे. ह्या देवस्थानावर येण्या जाण्याची व्यवस्था आणि पुढील हे मंदिर यशामध्ये हो अशी आमची इच्छा आहे आणि चांगल्या प्रकारे हो असा ह्या शंभोचं मंदिर
चांगलं व्हावं आणि चांगल्या प्रकारे ही मंडळी अशीच येत राहावं. आम्ही दर सोमवारी या मंदिरावर येत असतो. पायी पायी येतो, पायी पायी जातो. 2 किलोमीटर जागेत आम्हाला जाण्याचा रस्ता व्हावा आणि हे देवस्थान चांगल्या काही याला लागावं अशी आमची इच्छा आहे. ठिकाणचं धार्मिक महत्व म्हटलं म्हणजे पूर्वपारपासून धरमदास बाबा जे महाराज आले त्या महाराजांच्या कृपे आशीर्वादाने आम्हाला या दोन्ही दहिवली, भागदळ, टेंबरे या 3 गावच्या लोकांना चांगल्या प्रकारे चांगलं प्रोत्साहन मिळालं आणि बाबांच्या मुलं ही सेवा घडत राहिली. अशी सेवा पुढे घडत राहावं. हे स्थळ मोठं पुरातन आहे. या पुरातन स्थळाची चांगली व्यवस्था व्हावी अशीच आमच्याकडून अपेक्षा आहे. ठिकाणी आज तुंगेश्वर मठावर शिवरात्री निमित्त आलेलो आहेत. या ठिकाणी आपले धर्मदास महाराजांचे एक भक्त आहेत बारकू वेखंडे. आपणही महाराजांचं काय महिमा होता आणि तुंगेश्वराचा काय महिमा होता त्यांचे अनुभव त्यांच्याकडून जाणूया. तेही वारकरी आहेत, तेही माळकरी आहेत. आपण थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेऊया. जवळजवळ धरमदास बाबा ह्या तुंगेश्वर मठावर 50 वर्षापासून मठ सांभाळीत होते आणि एवढ्या परिसरात त्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम रोवला आहे. आणि आमच्या गावामध्ये टेंबरे गावामध्ये जवळजवळ 4 कीर्तनकारही त्यांच्या हस्ते झालेले आहेत. तुंगेश्वर हे मंदिर पुरातनकालीन पांडवकालीन जवळ हजारो वर्षापासून तयार झालेलं आहे ते. पण त्या मंदिरावरती रस्ते नसल्यामुळे लोक काही येत नाही आणि रस्त्यामुळे या मंदिराचा परिसर उज्ज्वल झाला नाही. त्याच्यामुळे कार्यकर्ते मंडळी दुर्लक्ष करतात आणि ते मंदिर आपल्या शहापूर तालुक्यातून जवळजवळ चांगल्या रीतीने तयार व्हावं ह्या आमचे सांगणे आहे. म्हणजे प्रत्येक इकडच्या प्रत्येक भाविकाची ही श्रद्धा आहे. तुंगेश्वर श्रद्धास्थान म्हणजे श्रद्धेस्थान आहे. परंतु तिथे जायला आता भगदळून झालं. पण टेंबरेवर आपण पाहतो बघा ही कशी पोरं चालतात. आपण मुलं कशी चालत येतात आणि इतकी श्रद्धा आहे. परंतु आज महाराजांनी खंत व्यक्त केली तर राजकीय लोकांचं दुर्लक्ष आहे. त्यामुळे कसं टेंबरा तुंगेश्वर रस्ता झाला तर या क्षेत्राला वेगळं स्थान निर्माण होईल. आणि आम्हाला सुद्धा त्या देवावर एवढी श्रद्धा आहे की आम्ही जर आपले स्वर्गीय धर्मवीर आनंददिघे साहेब ज्यावेळेस त्यांचं दुःखद निधन झालं आणि ते सोडून गेले त्यावेळेस त्याच्यानंतर पाश्चात रघुनाथ मोरे हे जिल्हा प्रमुख झाले होते आणि त्याच पद्धतीने धर्मवीर आनंददिघे साहेबांचा जसा अपघात झाला तसा त्यांचाही अपघात झाला होता आणि ते कोमामध्ये होते. आणि त्यावेळेस आम्ही या ठिकाणी तुंगेश्वराला त्यावेळेचे तत्कालीन आमदार दौलत दरोडा, आमचे इकडचे पद्माकर वगैरे, मी त्यावेळेस विभाग प्रमुख होतो शिवसेनेचा आणि सगळ्यांना घेऊन आपण या तुंगेश्वराला साकडे घातले होते. त्यावेळची आठवणी आपल्याला पाहायला मिळतील. हे बघा हे सर्व फोटोग्राफ्स त्यावेळचे आहेत ते आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून या सर्व परिसरातील नाही तर हे तुंगेश्वर ह्या परिसरातील श्रद्धेचा आहेत. त्याचप्रमाणे धरमदास बाबा हे या जे वारकरी संप्रदाय या शहापूर तालुक्यातल्या संपूर्ण वारकरी संप्रदायाचा कणा आहेत. आणि म्हणून असं हे मंदिर आपण एकदा या मंदिराला भेट द्या. आणि सर्व आमची शासन प्रशासनाकडे पण विनंती आहे की आज पर्यटन विकासामधून किंवा तीर्थक्षेत्र विकासामधून प्रचंड प्रमाणावर निधी खर्च होतो. तो निधी अशा ठिकाणी खर्च होतो की त्याचा काही उपयोगही नाही. बरेचसे आपण जर त्या ठिकाणी कामं झालेली पाहिली तर त्याचा काही उपयोग नाही. असं ठेकेदारांसाठी निधी खर्च झालेला, पण असा निधी ठेकेदारांसाठी तुम्ही करा. पण ह्या अशा पवित्र स्थानाला जर आपण त्या ठिकाणी निधी दिला, तिथे पर्यटन किंवा तीर्थक्षेत्रातून अनेक विकास कामं झाली तर हे क्षेत्र खरोखर पर्यटन क्षेत्र आहे. आणि त्या पद्धतीनं इथलं आपण वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून आमची सर्वांची विनंती आहे, वारकऱ्यांची विनंती आहे की हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित व्हावं ही सर्वांची कामना आहे. धन्यवाद.